शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते पार पडली। या प्रसंगी सर्व मंगल घडू दे अशी प्रार्थना त्यांनी श्री गणरायाच्या चरणी केली आहे। कर्णिक नगरलगत असणाऱ्या अक्कलकोट रोडवरील यल्लालिंगनगर रेसिडेन्शियल सोसायटी तरुण मंडळाच्या वतीनं स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेशाची पूजा शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड यांच्या शुभ हस्ते पार पडली। यावेळी महाआरतीनंतर महाप्रसादाचा वाटप अस्मिता गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी अस्मिता गायकवाड म्हणाल्या की राज्यातील राजकीय अस्थिरता आणि अराजकता नष्ट होऊ दे, सुदृढ आणि समृद्ध समाजासाठी एकोपा आणि सामाजिक ऐक्य सर्वत्र नांदू दे अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करण्यात आली। सगळ्यांना पहिल्यांदा मी खूप खूप शुभेच्छा देते आणि श्रींच्या चरणी प्रार्थना करते की सर्वांना आरोग्य, आयुष्य, भरपूर दीर्घायुष्य, त्याचबरोबर सुख, समाधान, ऐश्वर्य लाभावं आणि प्रत्येकाच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या अशी मी श्रींच्या चरणी प्रार्थना करते। इथलं महिला मंडळ सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहे। या सगळ्या महिला मंडळाचं सुद्धा मी मनपूर्वक कौतुक करते की अतिशय चांगले कार्यक्रम ते नेहमी राबवत आहेत। याही पुढे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही सतत करत असतो आणि आताही या मंडळाच्या बचत गटांच्या माध्यमातून ज्या योजना आपल्याला देता येतील त्या सगळ्या योजना, त्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून या मंडळासाठी जे काही करता येईल ते सगळं करण्याचा मी संकल्प श्रींच्या पुढे करते आणि आपल्या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, माजी मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे परत एकदा मुख्यमंत्री होणारच आहेत आपल्या सगळ्यांच्या कृपेने आणि गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने। तर त्यामुळं मी या सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की लवकरात लवकर तुमच्या सगळ्या मनोकामना, आपल्या सगळ्यांच्याच मनोकामना श्री गणपती बाप्पा पूर्ण करतील आणि येणाऱ्या काळात तुमच्यासाठी तुमची बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून जे जे काही करता येईल ते नक्की करीन। या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा त्यांची बहीण म्हणून जी जी काही मदत मला करता येईल ती मी नक्की करेन, एवढं तुम्हाला अभिवचन देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर यादगिरी, विश्वास शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते अस्मिता गायकवाड यांचं स्वागत केलं। या गणेश मंडळाने यंदा विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाचं परीक्षण अस्मिता गायकवाड यांनी केलं। यावेळी मंडळाचे कार्यकर्ते संतोष बोगा, तेजस क्षीरसागर, ईशांत बोलावतीन, राजशेखर चितलीकर, मुकेश माने, सागर करोसेकर, गुरुनाथ बिराजदार, नामदेव तोरा, ॲडव्होकेट बापट, प्रसाद माने, दयानंद दुड्डम, चंद्रकांत गालपल्ली, गिरीश शंकू, बसवराज बर्देपूरकर, मनोज साळुंके, प्रवीण कोडम, सनी गंगापुरे, शिवा चिलबेरी, व्यंकटेश यादगिरी, ओंकार धोकटे, नरेश कुरापाटी, नागेश शिरूर, सिद्धराम चिलबेरी, गुरुदत्त यादगिरी उपस्थित होते। याशिवाय मंडळाच्या महिला प्रतिनिधी शारदा ठाकरे, सौ क्षीरसागर, सौ भोगा, सौ माने, सौ कुरापाटी, सौ दुड्डम, सौ वडलाकोंडा, सौ बोलावतीन यांच्यासह अन्य महिलांची सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती होती।